ब्रिटिशांना एक प्रकारे इथे पाय रोवण्यासाठी जे कष्ट करावे लागले, संघर्ष करावा लागला, तो मराठ्यांशी करावा लागला. ब्रुनेई सारखा देश आहे, संपूर्ण इस्लामिक कंट्री, आणि चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त धर्म बदलला आहे, संस्कृती बदललेली नाही. पण थायलंड सारख्या देशामध्ये म्हणजे आमच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये आलं की 6 मजली इमारतीमध्ये राष्ट्रीय ग्रंथालयाच्या एक पूर्ण मजला चीन विषयक पुस्तकांचा आहे आणि भारत केवळ 3-4 कपाटांमध्ये आहे. लोकशाही आपल्या नसानसात आहे, रक्तात आहे, कारण ती आपल्या संस्कृतीत आहे. आपण एक आध्यात्मिक लोकशाही आहोत. ICCRची टर्म तुमची आता संपते, आता पुढे काय नेमकं? आणि कधी कधी लोकसभेसाठी पण चर्चा असते, तुम्ही लढणार आहात? असं आहे, आमच्याकडे एक पोस्टकार्ड थिअरी असते. मागे संघाच्या प्रचारकांच्या बाबतीतही हे म्हटलं जायचं की आपण एक पोस्टकार्ड आहोत, पत्ता काय लिहायचा ते संघटना ठरवेल. बाकी सगळे राष्ट्रीय पक्ष असे कागद उभा फाटावा तसे फुटले, फाटले, तुटले. भारतीय जनता पार्टी तुटला नाही. नमस्कार, मी प्रशांत कदम. देशाच्या राजधानीमध्ये खरं तर गेल्या अनेक दशकांपासून, शतकांपासून मराठी माणूस जो आहे तो राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा मराठी माणसाचं योगदान जे आहे ते खूप मोठं राहिलेलं आहे. पण स्वातंत्र्यानंतरचं जे गेल्या काही दशकातलं राजकारण आहे तेव्हा वारंवार ही चर्चा होत असते की दिल्लीमध्ये स्थिरावताना मराठी माणूस जो आहे तो नेमका कुठे कमी पडतो का, किंवा त्याच्याबद्दल ज्या काही अढी समजुती दिल्लीमध्ये आहेत त्याच्यामुळे त्याला काही त्रास होतो का. याच सगळ्या संदर्भात आज आपण जे एक मराठी व्यक्तिमत्व गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत स्थिरावलेलं आहे आणि वेगवेगळ्या संस्थांवरती त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि त्यांचे अनुभव जे आहेत राजधानी दिल्लीमध्ये स्थिरावतानाचे ते नेमके कसे काय होते आणि काय नेमकी त्याच्यातली आव्हानं होती हे पण आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, जे राज्यसभेचे माजी खासदार पण आहेत आणि ICCR म्हणजे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे गेल्या 6 वर्षांपासून ते चेअरमन आहेत. ही एक अशी संस्था आहे जी देशाचे इतर राष्ट्रांसोबतचे जे संबंध आहेत त्याच्याबद्दल एक खूप महत्त्वाचं काम करते. आणि अगदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असतील, PV नरसिंह राव असतील, यांनी सुद्धा या संस्थेचा कार्यभार जो आहे तो सांभाळलेला आहे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. काय वाटतं, म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही आता दिल्लीत आलेले आहात. तुमची पण सुरुवात म्हणजे तुम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होतात, नंतर मग भाजपच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत इथपर्यंत आलात, राज्यसभा सांभाळली आणि मग आता ICCR सारखी संस्था. काय नेमकी चॅलेंजेस वाटतात दिल्लीत येतानाची? असं आहे की सुरुवातीला मराठी माणसाला दिल्लीबद्दलचा एक तिटकारा असतो, दिल्लीबद्दलचं एक दडपण असतं. आणि तिटकाऱ्याचं कारण असं की दिल्लीच्या स्वभावात एक राजकारण आहे, एक कॅल्क्युलेशन आहे, आणि त्यामुळे दिल्लीमधला विशेषतः राजकीय वर्तुळातला माणूस हा खूप कॅल्क्युलेटेड असतो, अशी एक समजूत आहे. बरीचशी दृढ आहे, कदाचित खरी पण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे साधारण कामापुरतंच दिल्लीकर संबंध ठेवतात, त्याच्या पलीकडे फार जात नाहीत. मनुष्य संबंधांची जी काही आपली एक गुणवत्ता असते ती तेवढी चांगली असत नाही, असे काही समज आहेत, प्रवाद आहेत. आणि दुसऱ्या बाजूने हेही खरं आहे की मुंबईसारख्या किंवा महाराष्ट्रातल्या वातावरणाला जो अधिक रुळला आहे अशा माणसाला मुंबईचा जो प्रोफेशनलिझम आहे आणि त्या प्रोफेशनलिझमच्या बरोबरीने असलेला जो वॉर्मथ आहे, संबंधांची जी एक ऊर्जा आहे, ती कधी कधी दिल्लीत मिळत नाही असं सुरुवातीला वाटतं. बऱ्याच जणांना हे वाटत आलेलं आहे. मलाही सुरुवातीला असं वाटायचं. मी 2010 आमचे त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचा राजकीय सल्लागार म्हणून काम करत होतो आणि त्यांच्याच सूचनेनुसार मी म्हाळगी प्रबोधिनीचं काम सांभाळायचो आणि हेही करायचो. त्यामुळे अर्धा आठवडा तिकडे, अर्धा आठवडा इकडे असा माझा प्रवास व्हायचा. पण कधी कधी असं व्हायचं सुरुवातीच्या वर्षांमध्ये की समजा एखादं काम 5 वाजता संपणार असेल तर आपण 7-7:30 वाजताची जी काही फ्लाईट असेल ती घेऊन जावं, इतकं असं वाटायचं की म्हणजे दिल्लीमध्ये जी कम्फर्ट लेव्हल असते ती तेवढी वरच्या पातळीवरची नव्हती. पण हळूहळू हे बदलत गेलं. याचं कारण मला हे लक्षात आलं की दिल्ली तुम्हाला एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एक्सपोजर देते, एक अनुभव देते, एक जाण तुमच्या मनामध्ये निर्माण करते. आणि जसं समाजामध्ये सगळीकडेच असतं, सगळीच माणसं काही कॅल्क्युलेटेड असतात असं खरं नाही. आणि दिल्लीत राजकीय पद्धतीने किंवा हिशोबी पद्धतीने वावरणारी लोक जरी असली
तरी शेवटी ती माणसंच आहेत. आणि त्यांच्यातलं माणूस पण तुम्ही समजून घेऊन त्यांच्याशी जर संपर्क केला, संवाद साधला, तर निश्चितपणे खूप चांगले अनुभव येतात, खूप शिकायला मिळतं. बरं. आणि त्यामुळे मुंबई आणि दिल्लीमधलं अंतर हे जेवढं भौगोलिक अंतर आहे त्यापेक्षा खूप मोठं अंतर आहे. पण कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे मराठी माणसानं दिल्लीमध्ये स्थिरायचं असेल तर? कारण आपल्याला सुद्धा एक दिल्लीमध्ये असं म्हटलं जातं की मराठी माणूस दिल्लीमध्ये येतो पण तो थांबत नाही, म्हणजे टिकून पाय रोवून ठेवणं. त्याचं कारण हेच आहे की दिल्लीच्या वातावरणाने तो थोडा असहज होऊन जातो, थोडासा त्याला तो विचलित होतो. त्याला जे अपेक्षित असतं महाराष्ट्रासारख्या ठिकाणी किंवा अन्य प्रांतांमध्ये, जे त्याला मनुष्य संबंधांचे ऊर्जेचे अनुभव येतात, ते कधी कधी मिळत नाहीत. आणि त्यामुळे ते भांबावून एक प्रकारची तिटकाऱ्याची भावना घेतो आणि मग आक्रसून घेतो. मला असं वाटतं की इथे चुकतं. बरं. मी आता गेली अनेक वर्ष ज्या काही मराठी कलाकारांना ICCR-मुळे किंवा अन्य लोकांना, इथे IAS-चा अभ्यास करायला बरीच तरुण मुलं येतात, हो. या सगळ्यांना माझं एक आग्रहाचं सांगणं असतं की दिल्लीत जेवढं अधिक तुम्ही इनरोड्स कराल, जेवढं भेटाल लोकांना, जेवढं जाल, जेवढं आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवून द्याल, तेवढी दिल्ली तुम्हाला आपलंसं करते. बरं. आणि त्यामुळे कलाकारांना ते म्हणतो की तुम्ही साहित्य कला अकादमी आहे किंवा साहित्य अकादमी आहे, कला क्षेत्रातले लोक NSD-मध्ये, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये येतात, इतर अनेक क्षेत्र आहेत, या ठिकाणी तुमचा वावर वाढवला पाहिजे. लोकांना हे लक्षात आलं पाहिजे की हां वो आते हैं, बरोबर. नाशिक से आते हैं, नागपूर से आते हैं, कोल्हापूर से आते हैं, हे समजलं पाहिजे. अन्यथा काय होतं, सत्ता केंद्राच्या आजूबाजूची जी लोक आहेत ती स्वाभाविकरित्या अधिक वारंवारितेने इथे येतात आणि मग सत्ता केंद्रात बसलेल्या लोकांना त्याच्या पलीकडे दृष्टी जी त्यांची जायला हवी ती कधी कधी जात नाही. असं तो जो जॉईंट सेक्रेटरी असतो, तो जो काय डायरेक्टर असतो, हेड क्लार्क असतो, त्यांच्याही विचाराच्या कक्षा तेव्हाच रुंदावतात ज्यावेळी आपण त्यांना भेटतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत असं होतं की दिल्लीमध्ये सत्ताधारी जरी बदलले तरी दिल्लीचं जे कल्चर आहे ते मात्र एक कायम राहायचं. तशाच पद्धतीनं काही गोष्टी, घटक जे आहेत ते आपल्याला दिसायचे. विशेषतः 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही कार्यशैली जी आहे ती पूर्णपणे बदलून टाकली आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय चांगले बदल दिसत आहेत किंवा काय नेमकी त्याची वैशिष्ट्ये दिसत आहेत त्यांच्या दिल्लीकडे बघण्याच्या सगळ्या दृष्टिकोनात? बऱ्याच जणांनी सुरुवातीच्या दोन वर्षातच या पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या की दिल्लीत आता सरकारी अधिकारी, ज्यांना बाबू म्हटलं जातं, हे कामं करताना दिसतात. पूर्वी विशेषतः हिवाळ्याच्या दिवसामध्ये लोक उशिरा कामावर यायची, गोल्फ खेळायला जायची, इतर काही को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये रमायची. आता तसं नाही आहे. एकतर सगळीकडे आपण आता बायोमेट्रिक अटेंडन्स घ्यायला लागलो, त्यामुळे आमच्या ICCR-च्या ऑफिसमध्ये असेल, अन्यत्र सरकारी कार्यालयांमध्ये लोकांची हजेरी लागते, लोक त्यांच्या कार्यासनावरती आपल्याला उपलब्ध होतात आणि एक वेगळी कार्यसंस्कृती हळूहळू का होईना परंतु सरकारी कार्यालयांमध्ये अनुभवाला येते. त्यामुळे हा एक खूप चांगला सकारात्मक बदल आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की सध्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकारी योजनांची रचना झालेली आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने वश करून आपला नंबर लावण्याची जी एक प्रवृत्ती होती तिला मला असं वाटतं की अटकाव बसला आहे बऱ्यापैकी. वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यांकन होणं, एखाद्या व्यक्तीच्या सर्व तपशिलाचा विचार होणं, या पद्धतीने कामं होत असल्यामुळे आता जे मॅनेज करणारी लोक होती किंवा ज्याला फिक्सर्स असं म्हणतात, आज आपल्याला लक्षात येईल की या मंडळींचा वावर सरकारी कार्यालयांच्या कॉरिडॉर्समधनं आता जवळजवळ संपुष्टात आला. पण म्हणजे आता काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, दोन वेगवेगळ्या विचारधारा आहेत, पण तिथं आम्ही बघतो की मराठी माणसावरती विश्वास जो आहे तो संघटनात्मक काम करताना खूप अधिक ठेवला जातो विशेषतः. कारण आपली ती एक मला वाटतं स्वभाव शैलीच आहे की आपल्याला संघटनात्मक काम करण्यात खूप रुची असते. तर एकूण देशाचं सगळं चित्र बघता हा आपला स्वभाव जो आहे संघटनात्मक दृष्टीनं काम करण्याचा तो जास्त गहिरा आहे. काय वाटतं तुम्हाला? आणि भाजपमध्ये काम करताना त्याबद्दलचे काय अनुभव आले? असे भारतीय जनता पार्टीत तर जसं कुशाभाऊ ठाकरे आमचे अध्यक्ष होते, म्हणजे ते जरी मध्य प्रदेशातले असले तरी ते मूळ मराठीच होते. नानाजी देशमुखांचं इतकी वर्ष दिल्लीत वास्तव्य होतं, एक प्रभाव होता, एक वडिलकीचं स्थान त्यांचं होतं.
खुद्द अटलजींना मराठी बोलता यायचं. ग्वाल्हेरच्या सगळ्या वातावरणात त्यांनी मराठीशी चांगली मैत्री केलेली होती. त्यामुळे मराठी भाषा, मराठी माणूस यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीमध्ये अनेकदा अनुभवाला येतं की खूप चांगली आदराची, सन्मानाची अशीच भावना आहे. अनेक संघाचे प्रचारकही महाराष्ट्रातून आलेले, दिल्लीत वावरलेले असे आहेत. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही आहे. आणि तसंही भारतीय जनता पार्टीमध्ये जे मी अनुभवतो की असं प्रादेशिक किंवा भाषिक विषयांवरून कुठे काही दुजाभाव होतो किंवा तरतम होतं असं काही आढळत नाही. दिल्लीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर दिल्लीमध्ये मराठी माणसाची प्रतिमा खरोखरच खूप चांगली आहे की ही माणसं प्रामाणिक असतात, कष्टाळू असतात, दिलेला शब्द सामान्यपणे पाळतात असं आहे. परंतु मी म्हटलं तसं मराठी माणसाचं संपर्क क्षेत्र अधिक व्यापक होणं आणि दिल्लीमध्ये मराठी माणसाचा दबदबा निर्माण होणं याकरता अजूनही खूप काही करण्याची गरज आहे. मराठी माणसांनी करण्याची गरज आहे. जसं आता दिल्ली मराठी प्रतिष्ठानने काम सुरू केलं आहे आणि काही वर्षांपासून ते दिल्ली विजय दिवस 11 फेब्रुवारीला ज्यावेळी महादजी शिंदेंनी दिल्लीवरती आपलं एक वर्चस्व निर्माण केलं आणि पुढे प्रत्यक्ष सत्तेवर तरी ते नसले तरी सत्तेची सगळी सूत्र जवळजवळ 30 वर्ष म्हणजे 1803 पर्यंत ही मराठ्यांच्या ताब्यात होती, 1773 पासून. ओके. आणि ब्रिटिशांना एक प्रकारे इथे पाय रोवण्यासाठी जे कष्ट करावे लागले, संघर्ष करावा लागला, तो मराठ्यांशी करावा लागला. आणि त्यामुळे मराठी माणसाचं हे योगदान आहे. तर ते लोकांच्या नजरेला आणून देणं, त्या दृष्टीने मराठी कार्यकर्तृत्वाचा ऐतिहासिक काळापासून आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे तो सारखा समोर येत जाणं, मराठी माणसं जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, आमचे ज्ञानेश्वर मुळे मराठी अधिकाऱ्यांना एकत्रित करतात, काही जण महाराष्ट्रातून आलेल्या आपल्या IAS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही ना काही काम करताना दिसतात. तर अशा पद्धतीने मराठी माणसांचं एक कन्सॉलिडेशन होणं, एक चांगल्या पद्धतीने त्यांची पकड निर्माण होणं, त्यांचा एक दबदबा निर्माण होणं हे आवश्यक आहे. त्याकरता सकल मराठी समाजाने दिल्लीतल्या अधिक संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. सलग 2 टर्म जवळपास 6 वर्ष तुम्ही ICCR सारख्या एका नामांकित संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं. कुठल्या गोष्टीचं जास्त समाधान आहे की 6 वर्षामध्ये आपल्याला हे करता आलं आणि काय नेमकं चॅलेंजेस या सगळ्या काळामध्ये जाणवले? असे समाधान फार मानण्याचा पिंड बरा नाही, याचं कारण आपण मग अल्पसंतुष्ट होतो. त्यामुळे मी त्या अर्थाने पण एक गोष्ट अशी बदलू शकलो आपण. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारताविषयीची जगातली जी जाणकारी आहे ती वाढवण्याकरता आपल्याला खूप काही केलं पाहिजे, खूप काही करता येण्याचे मार्ग उपलब्ध आहेत याची जाणीव म्हणजे भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सर्व परिवारामध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करता आले. ते कसे केले तेही मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट, संस्कृती नावाचा जो विषय आहे ज्याच्याकडे बघण्याची एक पारंपरिक पद्धत आहे, त्यामुळे त्याचा जो परीघ आहे तो पूर्ण आकलनातच येत नाही. तो जो परीघ आहे तो सगळ्यांच्या नजरेसमोर यावा, आकलनात यावा, विचार विश्वाचा भाग व्हावा याकरता काही प्रयत्न करता आले, याचं समाधान आहे. आधी पहिल्या गोष्टीबद्दल सांगतो की सामान्यतः काय होतं की भारताविषयी सगळीकडे आकर्षण आहे. भारत कलरफुल आहे, इथल्या संस्कृतीचं प्रेम आहे, इथल्या अनेक विषयांबद्दलचं जगभरामध्ये सगळ्यांना कुतूहल आहे आणि त्यामुळे भारताचा द्वेष करणारा समुदाय कुठेतरी आहे असं सामान्यतः आपल्याला जगात कुठेही आढळलं. पण भारताविषयीची गुडविल असणं, सदिच्छा असणं, प्रेम असणं, आकर्षण असणं आणि भारताची जाणकारी असणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ज्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो, मी त्याला हिंदीमध्ये मराठीमध्ये सौम्य संपदा शब्द वापरतो. ही सौम्य संपदा आपल्या खात्यावर तेव्हाच जमा होते ज्यावेळी भारत लोकांना कळतो, समजतो. बरोबर. आणि भारत कळणं फार अवघड आहे, कारण इतक्या वरवर पाहता विरोधाभासी अशा गोष्टी आहेत. आपली विविधता जी आहे ती अनेकांना एक विभाजनाला खतपाणी घालण्याचा एक मुद्दा असं वाटत राहते. तर मला असं वाटतं की या सगळ्या धारणा ज्या काही प्रमाणात भारत विरोधी शक्तींनी मुद्दाम निर्माण केलेल्या आहेत भारताची बदनामी होण्याकरता, आणि काही वेळा त्या अज्ञानातूनही निर्माण झाल्या आहेत, या धारणा बदलण्याकरता काही करण्याची गरज आहे. याची जाण हळूहळू विकसित होते आहे. आम्ही भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेत या 6 वर्षांमध्ये 2 महत्त्वाचे उपक्रम या दृष्टीने केले, खरं म्हणजे 3.
पहिला उपक्रम हा की जगभरातल्या पाठ्यपुस्तकांचा सर्वेक्षण करण्याचा एक विचार आम्ही अंमलात आणला आणि जवळजवळ माझ्या समतीने 122 देशांमधल्या पाठ्यपुस्तकांमध्ये भारताबद्दल काय लिहिलं आहे अच्छा, त्याचं आम्ही सर्वेक्षण केलं. काय त्याच्यात तुम्हाला सापडलं म्हणजे? काही देशांमध्ये खूप चांगलं आहे. जसं चीनच्या पाठ्यपुस्तकांमध्ये भारताची खूप थोरवी गायलेली आहे, गोडवे गायलेली आहेत, अतिशय चांगलं लिहिलेलं आहे. कुठल्या गोष्टीचं जास्त आकर्षण म्हणजे किंवा रिफ्लेक्शन दिसलं? मुख्यतः भारत हा एक ज्ञान समाज आहे, नॉलेज सोसायटी आहे. भारताची संस्कृती खूप महान आहे. भारतीय कलाकारांनी खूप चांगली मॉन्युमेंट्स म्हणू, स्मारक शिल्प म्हणू अशी निर्माण केलेली आहे. भारतीय विद्या याच्याविषयी, आपली महाकाव्य, वेद, पुराणं यांच्याविषयी खूप चांगली माहिती मिळते. तेहरानसारख्या, इराणसारख्या देशामध्ये तेहरान विद्यापीठात आज उपनिषद शिकवला जातो, जो आपल्याकडे सुद्धा अनेक विद्यापीठात शिकवला जात नाही. हे त्यातनं कळलं आम्हाला. पण या उलट तुर्कस्तान, अफगाणिस्तान, युरोपातले काही देश एका वेगळ्या पद्धतीने भारताकडे बघतात. कुठेतरी हिंदू धर्माच्या विषयी चुकीच्या धारणा निर्माण केल्या जातात, असे पण प्रकार नजरेला आले. आणि त्यामुळे चांगलं वाईट दोन्ही आहे. तर चांगल्याची संख्या वाढवण्यासाठी काही केलं पाहिजे याची जाण विकसित झाली. काही प्रयत्न सुरूही झालेत. असं त्या देशाचं पाठ्यपुस्तक तो देश ठरवेल ना. बरोबर. त्यात त्यांनी आपल्याबद्दल असंच लिहिलं पाहिजे असा आग्रह आपण धरू शकत नाही. बरोबर. पण तरी देखील चुकीचं असेल तर ते दुरुस्त करण्याचा आपला विचार असला पाहिजे, दृष्टी असली पाहिजे, प्रयत्न असले पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही काम केलं. पण बाहेरच्या राष्ट्रांना म्हणजे भारताबद्दल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा गांधी आणि बुद्ध या दोन व्यक्तिमत्वांचं जास्त आकर्षण दिसतं. निश्चितपणे आहे. गांधी, बुद्ध म्हणजे एक प्रकारे महात्मा गांधी, गौतम बुद्ध हे भारताचे परिचायक झालेले आहेत, आयकन्स झालेले. पण त्याचबरोबर रामायण आहे, महाभारत आहे. ब्रुनेई सारखा देश आहे, संपूर्ण इस्लामिक कंट्री आहे. पण आमच्या रामायण महोत्सवात त्यांचाही ग्रुप आला आणि चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त धर्म बदलला आहे, संस्कृती बदललेली नाही. किंवा आपण हिंदी वगैरेची चर्चा करतो. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की श्रीलंकेमध्ये हिंदी शिकण्याविषयी खूप उत्सुकता आहे. बरं. आणि मोठ्या प्रमाणात लोक हिंदी शिकतात तिथे. त्यामुळे असे अनेक मी म्हणून की नवीन दृष्टी देणारे असे मुद्दे समोर आले या सगळ्या उपक्रमातनं. आणि भारताविषयीची आम्ही लायब्ररींचा सर्व्हे केला की ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रीय ग्रंथालय असतात त्या देशाची नॅशनल लायब्ररी असतेच प्रत्येक ठिकाणी. मी आता मॅड्रिडला गेलो होतो, स्पेनची राजधानी. तिथे भारताविषयी किती पुस्तकं आहेत? 3-3.5 लाख पुस्तकांचा मोठा संच ज्याच्यामध्ये आहे, त्याच्यात जवळजवळ 10-12 हजार पुस्तकं भारताबद्दलची आहेत. पण थायलंडसारख्या देशामध्ये मला लक्षात आलं की म्हणजे आमच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये आलं की 6 मजली इमारतीमध्ये राष्ट्रीय ग्रंथालयाच्या एक पूर्ण मजला चीनविषयक पुस्तकांचा आहे आणि भारत केवळ 3-4 कपाटांमध्ये आहे. मग ही पुस्तकं वाढतील हे पाहणं, त्याविषयीचं कुतूहल निर्माण होईल, ती पुस्तकं योग्य पद्धतीने भारत मांडणारी असली पाहिजे हे सुनिश्चित करणं, हे सगळं काम आता आम्ही करतो आहोत. त्यामुळे हा एक भाग आहे की परसेप्शन डेफिसिट जे भारताविषयी जमा होत राहतं ते दूर करण्यासाठी सकारात्मकतेने, जाणीवपूर्वकतेने, सर्वंकषतेने प्रयत्न करत राहणं पहिला भाग. आता अलीकडे आम्ही एक जेनेक्स डेमोक्रेसी नेटवर्क म्हणून कार्यक्रम केला. भारत ही लोकशाहीची जननी खरी, पण आपल्या लोकतांत्रिक परंपरांची जाण त्या पद्धतीने विकसित व्हायला हवी. लोकशाही आपल्या नसानसात आहे, रक्तात आहे, कारण ती आपल्या संस्कृतीत आहे. आपण एक आध्यात्मिक लोकशाही आहोत. आपण कधी कुठल्याही धार्मिक राज्याचा पुरस्कार केला नाही, कोणाला इथे तो करताही आला नाही. एकम सत विप्रा बहुधा वदंती या पद्धतीने आपण काम केलं, याची जाणीव निर्माण केली पाहिजे. म्हणून आम्ही परदेशातल्या विविध 77 डेमोक्रेटिक कंट्रीजमधनं, लोकतांत्रिक देशांमधून 35पेक्षा कमी वयोगटाचे असे राजकीय नेते भारतात बोलावले. त्यामध्ये खासदार, आमदार, महापौर, काही मंत्री पण होते. आणि सगळ्यांना खूप योग्य पद्धतीने इथे भारताचा अनुभव घेता आला, समजून घेता आलं आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया अतिशय उत्साहवर्धक राहिल्या. ओके. त्यामुळे असंही काम घडलं. दुसरा जो भाग आहे की परीघ वाढवणं संस्कृतीविषयक चर्चेचा. आपल्याला माहिती आहे की मागे एकदा मोरारजी देसाई ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी जनता पार्टीमध्ये दुहेरी सदस्यतेविषयी एक वाद निर्माण झाला की संघाचे स्वयंसेवक त्याचवेळी जनता पार्टीचे कसे असू शकतात. आणि मोरारजींनाही असं वाटत असेल बहुधा. त्यामुळे पत्रकारांनी प्रश्न विचारला की संघाची तर लोक असं म्हणतात की ती एक सांस्कृतिक संघटना आहे, तुमचं काय म्हणणं आहे?
तर मोरारजी म्हणले सांस्कृतिक, पण मी तर कधी त्यांना नाच गाणी करताना बघितलेलं नाही. म्हणजे सांस्कृतिक म्हणजे नाच गाण्यापुरतं. बरं. शाळेमध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतो, याचा अर्थ तो केवळ नृत्याचा आणि गाण्याचाच असतो, अशी एक धारणा मानसात निर्माण झाली, बद्धमूल झालेली आहे. संस्कृतीचा परीघ खूप मोठा आहे. बरोबर. आता आम्ही कारिगर समाज जो आहे आपला, मिरजेमध्ये वाद्य बनवणारे जे आपले मराठी लोक आहेत, त्यांना आम्ही परदेशात पाठवतो. सगळे जे कारिगर आहेत त्याच्याच बरोबरीने आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या अन्य कला आहेत त्यांचंही प्रदर्शन, जसं खाद्य म्हणजे आपली पाककला आहे. भारतीय पाककलेची मोहिनी एवढी आहे की जगात एकही मोठं शहर सापडत नाही जिथे भारतीय रेस्टॉरंट काम करत नाही. पण यांना आपण रेकग्नाइज केलं पाहिजे, त्यांचं योगदान आहे ते सन्मानित केलं पाहिजे. आता भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने एक अन्नपूर्णा सर्टिफिकेटची योजना केली आहे आणि अशा रेस्टॉरंट्सना आम्ही पुरस्कृत करतो आहोत. ओके. त्यामुळे हा जो संस्कृती नावाच्या विषयाचा परीघ आहे, आपलं टेक्स्टाईल घ्या, विणकाम आणि विणकर, आम्ही 2020मध्ये, आणि कोरोना होता त्यामुळे सेमिनार करता आला नाही, पण आम्ही वेबिनार केला. त्याचं सूत्र होतं विविंग रिलेशन्स थ्रू टेक्स्टाईल ट्रॅडिशन्स. त्यामुळे हे सगळं जे आहे ते संस्कृती आहे. बरोबर. महाकाव्य संस्कृती, म्हणजे आपल्याकडे चायनीज फूड इतकं पॉप्युलर होणं म्हणजे हे एक प्रकारची सॉफ्ट पॉवरच आहे. आहेच ना, आहे. आता दुर्दैवाने म्हणजे त्यातला एक गमतीचा भाग असा की जे चायनीज म्हणून आपल्याकडे विकलं जातं ते चायनामध्ये नाही खाल्लं. त्यामुळे त्याचं आपण देसी व्हर्जन करून टाकलं. पण या उलट भारतीय रेस्टॉरंट सगळीकडे अतिशय लोकप्रिय आहेत आणि सर्व प्रकारच्या भारतीय खाद्यपदार्थांची एक मोहिनी जनमनावर आहे. ICCRची टर्म तुमची आता संपते, आता पुढे काय नेमकं? आणि कधी कधी लोकसभेसाठी पण चर्चा असते, तुम्ही लढणार आहात? असं आहे, कुठल्याच पक्षामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून आम्ही दिलेलं काम करतो. लोकसभेचा मी प्रमुख आहे, ठाणे लोकसभेचा, आणि त्या दृष्टीने संघटनात्मक आणि अन्य लोकसभेची जी तयारी आहे ती आम्ही करतो आहोत. उमेदवारीचा निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतात, तो जसा घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असतो आणि त्यांच्या निर्देशानुसार आपण काम करत राहतो. 2016 ते 22 तुम्ही राज्यसभेची एक टर्मसुद्धा अनुभवलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या थिंक टँकमधले एक महत्त्वाचे नेते म्हणून पण तुम्ही काम केलेलं आहे. या सगळ्या काळामध्ये आता आम्ही जे बघतो की निर्णय खूप वेगळ्या पद्धतीनं होत आहेत भाजपमध्ये, तर अशा वेळी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून तुमचा मंत्र काय या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा? म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं स्वीकारता तुम्ही? नाही, दोन गोष्टी आहेत. एक तर कसं आहे की संघटनेमध्ये सुद्धा एक फेरबदल होत राहणं, संतुलन निर्माण करत राहणं, सगळ्यांना न्याय मिळेल याची काळजी घेत राहणं, प्रस्थापितांचंच वर्चस्व दरवेळी राहील असं न होता नवागतांना, नव्या तरुणांना वाव देत राहणं हे आवश्यक असतं. आणि त्या दृष्टीने सध्याच्या गेल्या कमीत कमी 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने हा जो एक सूत्र सांभाळलेलं आहे की संघटनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल करत राहणं, सर्वांना संधी देत राहणं, सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देत राहणं आणि स्थापित मंडळींच्या जागी तरुणांना वाव देत राहणं, या दृष्टीने सगळं काम सुरू आहे. आणि त्यामुळे लोकांना ते धक्कातंत्र वगैरे असं शब्दप्रयोग वापरतात, पण मला असं वाटतं की ही तर रीतनीत आहेच आहे. त्यामुळे यात काही तसं खूप विचलित होण्याजोगं आहे असं नाही आहे. आपण सगळ्या आमच्याकडे एक पोस्टकार्ड थिअरी असते. मागे संघाच्या प्रचारकांच्या बाबतीतही हे म्हटलं जायचं की आपण एक पोस्टकार्ड आहोत, पत्ता काय लिहायचा ते संघटना ठरवेल आणि या पद्धतीनेच वावरावं लागतं, तरच संघटनेचं वर्चस्व राहू शकतं. असं आहे, गेल्या किती आता भारतीय जनता पार्टी स्थापन होऊनही 45 वर्ष होतील. या 45 वर्षात मी जनसंघ काळ सोडूनच देतो, बाकी सगळे राष्ट्रीय पक्ष असे कागद उभा फाटावा तसे फुटले, फाटले, तुटले. भारतीय जनता पार्टी तुटला नाही, कारण हा पक्ष एका मजबूत संघटनात्मक पायावर आहे. तिथे कार्यकर्ता हा केंद्रस्थानी आहे. ओके. आणि त्यामुळे कार्यकर्ता केंद्रस्थानी आहे, संघटना आणि त्याचे जे कोणी पदाधिकारी आहेत ते निर्णयकर्ते आहेत याची जाण असल्यामुळे संघटना जे सांगते ते कार्यकर्ता करतो आणि कार्यकर्त्याच्या आशा आकांक्षा, त्याला वाव देण्याची गरज, या सगळ्याची जाण असलेले नेतेच संघटनेत वरच्या पदांवर पोहोचतात. पण ज्यावेळी सुवर्ण काळ आहे, ज्यावेळी इतकं काही देण्यासारखं आहे, त्यावेळी
पक्षातल्या लोकांना बाजूला ठेवून मग इतरांची गरज जास्त, आता विशेषतः आपण महाराष्ट्रासारख्या राज्यात बघतोय की असं का होतंय की बाहेरच्या लोकांची गरज, त्यांचं महत्त्व जे आहे ते वाढताना दिसतंय? असं मला वाटत नाही. असा एक सरधोपट निष्कर्ष अनेक जण काढतात. पण दोन गोष्टी, एकतर कसं आहे की पक्ष ही एक प्रवाही संघटना असते. ती अशी थांबून साचेबंद राहिली तर ती वाढणारच नाही. त्यामुळे हा एक जनांचा प्रवाह आहे. त्याच्यामध्ये कोणी नवीन लोक येतील तर त्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. कोणत्या राजकीय पक्षात एंट्रन्स टेस्ट असते असं असत नाही. त्यामुळे जो येईल त्याच्या बरोबर ती, याचा अर्थ विवेकाला पूर्ण सोडचिठ्ठी देऊन सगळ्या असं नाही आहे. आता महाराष्ट्रातल्या एका घटनेबद्दल देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली होती आणि त्यामुळे तो काहीच प्रश्न नाही. परंतु त्याचबरोबर तुम्ही काही असं सोनाराचा काटा लावून हा माणूस घेण्या योग्य आहे आणि हा नाही असा विचार करू शकत नाही. हा एक प्रवाह आहे, ही एक समाज संघटना आहे आणि त्यामुळे समाजातले सर्व घटक त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर येतात. चुकीचे घटक येऊ नयेत, अवांछनीय व्यक्ती येऊ नयेत याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे तो मुद्दा नाही आहे. दुसरा भाग असा की त्यांची मदत घ्यावी लागणं आणि त्याच्यामुळे निष्ठावंत लोकांकडे दुर्लक्ष होणं हा एक निर्माण झालेला समज आहे. असं होतं आहे असं मानण्याचं काही कारण नाही. कारण जी लोकं आमच्याकडे येतात आणि कुठल्या तरी पदावर जातात त्यांचा दुसऱ्या पक्षात असेल पण एक इतिहास आहे, त्यांनी एक स्थान निर्माण केलेलं आहे. ते पूर्णपणे नाकारून आपण त्यांना पक्षामध्ये न्याय नाही देऊ शकत. पण त्यामुळे ते नवीन आले म्हणून जुन्यांना बाजूला करायचं असंही होऊ शकत नाही. संतुलन साधावं लागतं. मला असं वाटतं की ते साधण्याचाच आमचा नेहमी प्रयत्न असतो. कधीकधी परसेप्शन असं बनतं ज्यातून तुमचा प्रश्न आला, पण ती वास्तविकता नाही. ओके, पुढे काय विचार आता, म्हणजे दिल्लीतच काम करायची इच्छा आहे की काय, म्हणजे साधारण काही ठरवलंय? असे पक्ष जे सांगेल ते, पक्षाने माझ्याकडे सुशासन विभागाचं काम पहिल्यापासून दिलेलं आहे, ते मी करतोही आहे. आणि आमचा पक्ष एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये सुशासनावर आम्ही भर देतो, प्रशिक्षणावर आम्ही भर देतो. मंत्री आणि त्यांच्या सगळ्या कार्यपद्धतींबद्दल किंवा त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्याबद्दलची योग्य जाणीव निर्माण करणं आणि उत्तरदायित्वाच्या भावनेने संघटनेला आपण उत्तरदायी आहोत. आणि ते उत्तरदायित्व केवळ संघटनात्मक कामाचं नाही आहे तर आपल्या सरकारमध्ये काम करण्यातल्या परफॉर्मन्सचं देखील आहे. रामभाऊ म्हाळगींच्या काळापासून एक प्रक्रिया सुरू होती की आपल्या कामाचा अहवाल द्यायचा. आमच्याकडे ती प्रक्रिया अजूनही होते आणि मी स्वतः माझ्या कामाचा रिपोर्ट देतो. त्यामुळे करणाऱ्याला कामं भरपूर आहेत आणि आमच्या पक्षात एक सूत्र आहे की प्रत्येक कामाला कार्यकर्ता आणि प्रत्येक कार्यकर्त्याला काम. ओके, त्यामुळे मी असं मानतो की ICCRच्या जबाबदारीची 6 वर्ष झाली, पण पक्ष माझ्या क्षमतेचा योग्य विचार करून योग्य ते काम मला देईलच. आणि कार्यकर्ता नावाचं जे काम आहे ते तर निरंतर चालू राहणारच आहे. सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि भावी जबाबदाऱ्यांसाठी सुद्धा शुभेच्छा तुम्हाला. इतर वेगवेगळ्या पद्धतीनं पक्षानं संधी देत राहो जेणेकरून महाराष्ट्रासाठी सुद्धा ते चांगलं ठरत राहील ही अपेक्षा. तर हे होते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि हे केवळ त्यांचं मनोगत नाही आहे, म्हणजे दिल्लीमध्ये त्यांचे जे अनुभव आहेत त्याच्यातून एकूणच पद्धतीनं मराठी माणूस जेव्हा दिल्लीमध्ये येतो तेव्हा त्याचे नेमके काय काय चॅलेंजेस आहेत, तो कशा पद्धतीनं दिल्लीकडे बघतो आणि एक वेगळं जे स्थित्यंतर सध्या दिल्लीमध्ये घडतं आहे त्याचे ते स्वतः साक्षीदार आहेत. दशकभरापेक्षा जास्त काळ ते स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि अतिशय जवळून या सत्ताकारणाशी ते सगळे संबंध ठेवून आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांचे सगळे हे अनुभव जाणून घेतले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर त्या नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.